नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर बघता बघता आता आपल्याला आपण ज्या दिवसाची अत्यंत उत्कंठतेने वाट बघत होतो, तो सुवर्ण दिवस म्हणजे दत्त जयंती हा उद्यावर येऊन ठेपला आहे. तर आता बऱ्याच लोकांनी कितीतरी सेवा करायला सुरुवात केली आहे किंवा दत्त जयंती दिवशी खूप लोक सेवा करणार आहात. पण काही जणांना काही प्रॉब्लेम असतात, म्हणजे उदाहरणार्थ स्त्रियांचे मासिक प्रॉब्लेम्स किंवा मुलं कोणाची आजारी असतात, कोणाची जॉईंट फॅमिली असते, तर त्यांची इच्छा असूनही त्यांना ही सेवा करायला मिळत नाही. तर घाबरून जायचं काही कारण नाही. जिथे मनी भाव असतो तिथेच देव असतो. आणि आपल्या चांगल्या भावनेतून आपण श्रद्धेमधून छोटीशी जरी सेवा केली तरी सुद्धा भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. आणि अशीच एक सेवा घेऊन मी आज आली आहे, एका नारळाची सेवा. एक नारळ आपण अर्पण करायचा आहे आपल्या दत्तगुरूंच्या चरणी. पण तो कसा? तर घरून जाताना एक मातीचा दिवा घेऊन जायचा आहे. त्याच्यामध्ये राईचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये एक सिक्का आणि 2 लवंगा टाकायच्या. त्याच्यामध्ये लाल कलाव्याचा धागा लावायचा. एवढं घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे चांगला पाण्याने भरलेला, आणि एक मौली कलावा जो मिळतो तो त्या नारळाला 3 वेळा असा गुंडाळायचा आहे. त्याच्यानंतर 3 फुलं आणि 3 अगरबत्त्या एवढं सामान घेऊन आपण दत्त मंदिरात जायचं आहे. आता दत्त मंदिरात गेल्यानंतर बाहेरच आपल्याला औदुंबराचं वृक्ष आपल्याला दिसतंच. त्याच्यामध्ये आपण तिथे मुंग्या असतात काळ्या, त्या मुंग्यांना पहिल्यांदा आपण गूळ आपण व्हायचा आहे, द्यायचा आहे खायला, किंवा साखर नेली असेल तर. त्याच्यानंतर आपल्याला तिथे आपण जो दिवा नेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबराला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मनोमन आपली इच्छा औदुंबर वृक्षाला सांगायची आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आपण मंदिरात प्रवेश करायचा आणि प्रवेश केल्यानंतर जो आपण जो कलावा बांधून नेलेला होता तो नारळ आपण त्याच्यावर 3 फुलं ठेवायची आहेत. ते 3 फुलं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वरांचं प्रतीक असतं आणि आपण ती फुलं दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करायची आणि मनोमन प्रार्थना करायची, जी आपली इच्छा मनोकामना काय असेल ती. आणि आपण काय जी सेवा करणार आहे वर्षभर, इथून पुढच्या दत्त जयंतीपर्यंत कोणतीही छोटीशी सेवा, मग घोर कष्टोद्धरण स्तोत्र असो कोणतीही, तर ही किंवा नामस्मरण असो, की मी वर्षभर करीन आणि हे अर्पण करायचं आणि 3 अगरबत्त्या लावायच्या. पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. नमस्कार.